महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि शेतकऱ्यांचं हित कशामध्ये आहे, रयतेचं हित कशामध्ये आहे हे संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कर्तव्याने दाखवून दिलेला आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा आर्थिक कणा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये होऊ घातलेल्या अनेक ज्या संकट आहेत, तर आसमानी सुलतानी या सगळ्या संकटांचा निसर्गाचा सामना करत शेतकरी सदैव सर्व लोकांच्या हितासाठी संरक्षणासाठी उभा असतो. लाल बहादूर शास्त्री म्हटले होते, जय जवान जय किसान. आणि मूलभूत जर भारताचा जर विचार केला तर ही गोष्ट खरी आहे की बाकी सर्व जेवढे काही या भारतातले घटक आहेत ते सगळे नाममात्र आहे आणि ओरिजिनल आणि खरे जर घटक या भारताच्या जर संरक्षणाचे कोण असतील तर जय जवान आणि जय किसान आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे आपल्या ज्या भावना आहेत आता या भावनेला सन्मान करत असताना आमचे विधिमंडळातले सदस्य आमचे मित्र आदरणीय बाबासाहेब देशमुख पाटील या ठिकाणी उपस्थित. होय, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे. काही ठिकाणी कायदे आणि कायद्याचं व्यवस्थापन येणाऱ्या असलेल्या समस्याप्रमाणे ते बदललं पाहिजे. जर देवाला समजा देवाच्या पायरीवर किंवा ज्या आपण मंदिरामध्ये जी पूजा करतो आले प्रत्येक जण आपण ठरवतो त्या ठिकाणी जर समजा ती जास्वंदाची फुलं जर काढून ठेवली आणि सोन चाफ्यापासून ही सगळी फुलं देवाला व्हायचं जर आपण बंद केलं तर प्लास्टिकचं जर समजा फुलं व्हायचं ठरलं तर हे महाराष्ट्राच्या सरकारला सुद्धा मान्य होईल. मला असं वाटतं नाही वाटत. एखाद्याचा मृत्यू झाला समजा उद्या आमच्याकडे एखादा नेता गेला जाऊ शकतो नेता जायला काय हरकत लोकशाही आणि मग त्याचा समजा आपल्याला मर्डर असायचंय आणि त्याचं ते मर्डर व्हायचंय एखादा पालखी आपण असलो चौकीदार कोणाचं खाते करेल आणि प्रेत यात्रा घेऊन जायची आणि त्याच्या अंगावर समजा प्लॅस्टिकचे हार घातले. मला असं वाटतं की हा सगळा विरोधाभास चाललाय. हा विरोधाभास याच्यासाठी समजा लग्नाला जर तुम्ही आम्ही कोणी नवरा नवरी उभे केले आणि त्यांना म्हटलं की आता तू हे गुलाबाचं किंवा उन्हा मोगऱ्याचा हार घालायचा नाही, नवऱ्याच्या गळ्यात आणि सुद्धा प्लॅस्टिकचा हार घालायचा चालेल का? निसर्गाची जी संगत रंगत संगत आहे ती निसर्गाची रंगत संगत अनेक रंगांनी अनेक फुलांनी तुमच्या आमच्या आयुष्याला वरदान म्हणून दिलेले आहे आणि त्या वरदानाची चेष्टा करून पैसे मिळतात, कमी वेळामध्ये जास्त विक्री होते किंबहुना एक प्लॅस्टिकचा हार आपण 3 वेळा वापरू शकतो, फुलं 4 वेळा वापरू शकतो आणि ओरिजिनल कष्ट करणाऱ्या घाम गाळणाऱ्या रक्ताचं पाणी करणाऱ्या आमच्या शेतकऱ्याची जर चेष्टा होत असेल तर आम्हाला ते कदापि मान्य नाही. हा विश्वास द्यायला आणि आधार पाहिजे मला कधीच नाही. आम्ही तुमच्यावर आहोत आणि असणार आहे आणि हा लढा लढणार सुद्धा आम्ही सगळी मंडळी आणि हा लढा आम्ही जिंकणार सुद्धा हे मी आपल्या सर्वांच्या माहिती. प्लॅस्टिक म्हणजे तुम्हाला मी सांगतो हे प्लॅस्टिक जसं वाढेल ना तसं निसर्गाचा रास आणि माणसाची माती होऊन जाईल. मग राहील काय खाते? जर निसर्गाची रास होणार असेल आणि माणसाची माती होणार असेल तर त्या पैशाचं त्या द्रव्याचं आणि त्या प्रसिद्धीचं करायचं काय? मला असं वाटतं काही वेळेला तोला मुलाचा निर्णय घेतला पाहिजे. चायनाने अख्ख्या जगावर राज्य करायचा निर्णय केलाय पण हे सगळे जे सर्वात जास्त फॅक्टरी जे कुठे असतील त्या चायना